नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आधी मुंबई ते मदुराई, नंतर मदुराई ते रामेश्वरम आणि लास्टला धनुषकोडीला जाणार आहोत. तर संपूर्ण डिटेलसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, आम्ही कल्याणवरून शनिवारी रात्री 10:07 11:021 नंबर असलेली ट्रेन पकडली. ही ट्रेन दादरवरून सुटते आणि आम्ही पुढचा दिवस सोडून त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचलो मदुराईला. मदुराईला उतरून ऑटो करून आम्ही पोहोचलो मीनाक्षी टेम्पल जवळ. तिकडे हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आम्ही निघालो मीनाक्षी देवी मंदिरात दर्शन करायला. हॉटेल हे 800 रुपये स्टार्ट आहेत डबल बेड साठी. तर समोर पश्चिम द्वार आहे आणि इथून तुम्ही मंदिरामध्ये एंट्रन्स करू शकता. तर इकडे ते गोपुरम आहे आणि इथून तुम्ही पश्चिम द्वार जिथे लिहिले तिकडून तुम्ही प्रवेश करू शकता. इकडून अशी लाईन आहे. आणि समोर तिकडे चप्पल स्टँड आणि मोबाईल लॉकर आहे. तर इकडे चप्पल आणि मोबाईल स्टँड आहे. इकडे तुम्ही चप्पल मोबाईल स्टँड ठेवू शकता. तर आता माझे दर्शन करून झालंय. दर्शन करायला मला 1 तास लागला. दर्शनासाठी VIP पास सुद्धा आहे, त्यासाठी 50 आणि 100 रुपये असे चार्जेस आहेत. आणि VIP दर्शनात तुमचे अर्धा तासामध्ये दर्शन होते. आणि आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही. तुम्हाला मोबाईल आणि कॅमेरा बाहेर लॉकरमध्ये ठेवावा लागतो. त्याचे नॉर्मल असे चार्जेस आहेत. आतमध्ये मीनाक्षी मातेचं मंदिर आणि शंकराचे मंदिर असे 2 मुख्य मंदिर आहेत आणि इतर भरपूर अशी मंदिरं आहेत. तसेच एक पाण्याचा हौद सुद्धा आहे. मंदिर आतमधून खूपच भव्य दिव्य असं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये सूर्यप्रकाश येत नाही. मंदिराच्या 4ही दिशांना भव्य असे गोपुरम आहेत आणि त्या गोपुरमवर वेगवेगळ्या देवतांची प्रतिमा आहे. खरंच मंदिर खूपच बघण्यासारखं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही एकदा या मंदिराला नक्की व्हिजिट करा. पुढे आम्ही एक ऑटो हायर केली आणि मदुराई मधले फेमस प्लेसेस बघायला निघालो. सर्वप्रथम आम्ही पोहोचलो थिरुमलाई नायक्कर महल, त्यानंतर कोडाई अजगर टेम्पल आणि शेवटी वॅन्द्युअर मरिम्मन टिप्पाकुलम या मंदिरात. पुढे नेक्स्ट डे सकाळी आम्ही निघालो रामेश्वरमसाठी. सकाळी 10 वाजता आम्ही ही ट्रेन पकडली आणि पुढे सुंदर अशा पंबन ब्रिज वरून आम्ही अंदाजे 1च्या दरम्यान पोहोचलो रामेश्वरमला. ऑल राईट, तर आता आम्ही निघालोय पंबन ब्रिज आणि इतर सर्व स्पॉट फिरण्यासाठी. तर ही ऑटो गेले समोर. पुढे श्रीरामांचं मंदिर आहे, तर तिकडे चाललोय आपण दर्शनासाठी. रामकुंडाच्या अपोजिट साइडलाच ते मंदिर आहे. तर आता पंचमुखी हनुमान मंदिर आहे, तिकडे आम्ही आलोय दर्शनासाठी. आम्ही लक्ष्मण कुंडाला आलोय. तर इथे राईट साईडला एक कुंड आहे या साईडला आणि इथे लक्ष्मणाचं मंदिर आहे. तर तिकडे चाललोय आता आम्ही. समोर APJ अब्दुल कलाम यांचं म्युझियम आहे. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाहीत, मोबाईल आणि कॅमेरा. तर मोबाईल आणि कॅमेरासाठी तुम्ही इथे लॉकर्स आहेत, तर इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता.
इथे बाणगंगा आहे. तर इथे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, इथे ब्रिज आहे असा आणि इथे समुद्र आहे. तर इथे भगवान श्रीरामाने सीतेमातेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा इथे समुद्रात बाण मारून गोड पाणी केलं होतं. तर तिथेच आपण पुढे चाललोय आणि बाकी तुम्ही हा व्ह्यू बघा. त्याचा बीच आहे मस्तपैकी या साईडला पण. तर हा रूम आम्ही बुक केला आहे 8 जणांसाठी 2 दिवसासाठी. रूम मस्त आहे एकदम. AC आहे आणि लाईट्स वगैरे फॅन्स वगैरे आहेत. TV आहे. इथे एक मिरर आहे आणि इथे एक बाल्कनी आहे आउटडोर. तर छान असा रूम आहे. आम्हाला 3000 रुपयाला पडला 2 दिवसासाठी, कारण आत्ता ऑफ सीझन असल्यामुळे रेट कमी आहे. तर मस्त आहे रूम. डे 2 ला आम्ही सकाळी लवकर उठलो अराउंड 3 वाजता आणि निघालो मणीदर्शनला. मणीदर्शन हे सकाळी 4 ते 6च्या दरम्यान होते. आम्ही 200 रुपीज तिकीट असलेले VIP दर्शन घेतले. VIP दर्शनासाठी सुद्धा लाईन होती. आमचे दर्शन 1 तासामध्ये झाले. मणीदर्शन म्हणजे बेसिकली स्फटिक शिवलिंगाचे दर्शन होते. मणीदर्शन झाल्यावर आम्ही गेलो समुद्र तीर्थमसाठी. इथे जाण्याचा रस्ता ईस्ट गेटच्या समोरून आहे. समुद्र तीर्थम म्हणजे तुम्हाला इकडे आंघोळ करावी लागते मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी. इकडून आम्ही निघालो आणि पोहोचलो नॉर्थ गेटला 22 कुंडामध्ये स्नान करायला. इकडे 22 कुंडातले पाणी तुमच्या अंगावर टाकले जाते. बावीस कुंडामध्ये स्नान करून आम्ही पुन्हा गेलो रामनाथ स्वामी मंदिरामध्ये मुख्य दर्शन घेण्यासाठी. इकडे आमचे दर्शन अर्धा तासामध्ये झाले. दर्शन करून झाल्यावर आम्ही लंच करून निघालो धनुषकोडीसाठी. रामेश्वरम ते धनुषकोडी हे डिस्टन्स 25 किलोमीटर आहे आणि वेस्ट गेटला तुम्हाला ऑटो भेटतात धनुषकोडीला जाण्यासाठी. अतिशय सुंदर असा व्ह्यू तुम्हाला या रस्त्याला बघायला भेटतो. एका साईडला इंडियन ओशन आणि एका साईडला बे ऑफ बंगाल आणि मधून हा रस्ता जातो. धनुषकोडीला सर्वप्रथम आम्ही व्हिजिट दिली ती राम मंदिरला. इकडे दर्शन घेऊन मग पुढे आम्ही पोचलो लाईट हाऊसला. लाईट हाऊसला वरतून तुम्हाला समुद्राचा सुंदर असा 360 डिग्री व्ह्यू बघायला भेटतो. एका साईडला इंडियन ओशन आणि एका साईडला बे ऑफ बंगाल. आणि शेवटी आम्ही पोचलो धनुषकोडी लास्ट व्ह्यू पॉइंटला. हाच तो पॉइंट जिकडे रस्ता संपतो आणि इंडियन ओशन आणि बे ऑफ बंगाल दोन्ही एकत्र मिळतात. इकडे समुद्राचे पाणी एकदम स्वच्छ आणि निळे होते. थोडा वेळ आम्ही इकडे थांबलो. फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही परतलो ते रामेश्वरमला आणि मग तिकडून निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.